आज आपण एक छोटासा विषय घेऊन आलो आहोत, धर्मध्वज. काल आपण पाहिलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येतील राम मंदिरावरती धर्मध्वजाचं ध्वजारोहण केलेलं आहे. तर हा धर्मध्वज काय, त्याचं महत्त्व काय, आज आपण या छोट्याशा व्हिडिओतून त्याची माहिती घेऊया. धर्मध्वज फक्त एक कापडाचा तुकडा नसून तो आहे सत्य, धर्म आणि आध्यात्मिक शक्तीचं प्रतीक. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत धर्मध्वजाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. मंदिरांच्या शिखरांवर तीर्थक्षेत्री यज्ञ, पूजा आणि उत्सवांच्या वेळी धर्मध्वज उभारण्याची प्रथा आहे. कारण धर्मध्वज आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. तो अधर्मावर धर्माचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि अन्यायावर न्यायाचा विजय दर्शवतो. धर्मध्वज पाहताच मनामध्ये श्रद्धा, धैर्य आणि सकारात्मकतेचा संचार होतो. तो आपल्याला संस्कृतीची, परंपरेची आणि कर्तव्याची आठवण करून देतो. रामायण काळात प्रभू रामाच्या सैन्याने, महाभारतात धर्मासाठी लढणाऱ्या पांडवांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मध्वजाला सर्वोच्च स्थान दिले. धर्मध्वज हा फक्त एक निशाण नाही, तो आहे आत्मविश्वासाचा, एकतेचा आणि धर्ममार्गाचा प्रकाशस्तंभ. आजही आपण जेव्हा धर्मध्वज उभारतो तेव्हा आपला संकल्प असतो सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर जरूर करा आणि अशा नवनवीन माहितींसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा.